किंवा काही लोक पिंपलसाठी कोलगेट पेस्ट वगैरे पण लावून आलेले पेशंट आमचे पाहिलेले आहेत. चेहरा चांगला होण्यासाठी पिंपल्स कमी होण्यासाठी कोलगेट लावतात. कोलगेट पेस्ट वगैरे लावतात, तर ते चुकीचं आहे. मॅडम, चहा कॉफी पिल्यानंतर चेहऱ्यावर परिणाम होतो स्किनवर? चहा कॉफीमुळे स्किन डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे आपलं हायड्रेशन वॉटर इंटेक जो असतो त्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे स्किन लवकर व्रिंकल दिसू शकते, म्हणजे एज लवकर होऊ शकते. जंक फूड, शुगर, केक, पेस्ट्री हे खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर कसा परिणाम होतो आणि काय परिणाम होतो त्याचा? जंक फूड आजकाल आपल्या जनरेशनमध्ये वाढत चाललं आहे, त्याचं इंटेक प्रमाण वाढत चाललं आहे. पण त्यामध्ये काय होतं की हे जंक फूड खाल्ल्यामुळे आपलं वेट गेन होतं. वेट गेनमुळे हार्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये आणि स्त्रियांमध्ये पीसीओडी यासारखे सिम्पटम्स वाढायला लागतात. त्याच्यामुळे ॲक्ने, हेअरफॉल असे इश्यू बघायला मिळू शकतात. मॅडम, भरपूर लोकांचं आउटडोअरला काम आहे. सेल्स मार्केटिंगवाली लोक आहेत, स्विगी झोमॅटोवाली लोक आहेत, त्यांचं प्रचंड काम उन्हामध्ये चालतं. मग अशा लोकांसाठी ह्यांनी काय काळजी घ्यायला हवी? ज्यांचं आउटडोअरला काम जास्त आहे अशा लोकांनी सनस्क्रीन कंपल्सरी वापरलंच पाहिजे. सनस्क्रीन वापरताना आपण तो कोणतं चूज करतो आहे त्यावर पण तुम्ही थोडं लक्ष द्या, कारण SPF 30 किंवा अबाव SPF 50 हे सनस्क्रीन तुम्ही चूज करू शकता. डॉक्टर, काही स्किन स्पेशलिस्टच्या डॉक्टरांची कन्सल्टिंग फी 500 आहे आणि काही जणांची 5000 आहे. हा डिफरन्स काय आहे? 500 आणि 5000चा काय डिफरन्स आहे? कन्सल्टेशन फी एका व्यक्तीची किंवा डॉक्टरची म्हणाल तर त्यांच्या एक्सलन्स, तो किती त्यामध्ये निपुण आहे, प्लस त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे, आणि एरिया पण खूप महत्त्वाचा असतो. कुठे प्रॅक्टिस करता आहे त्यानुसार पण ती फी डिफर होते. हाच तो फरक आहे. आजचा पॉडकास्टचा विषय आहे स्किन. सध्या स्किनचे भरपूर प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत. कोणाच्या चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स आहेत, कोणाचा चेहरा भरपूर ऑइली आहे, कोणाच्या चेहऱ्यावर भरपूर खड्डे आहेत, तर कोणाच्या चेहऱ्यावर भरपूर डाग आहेत. ह्या समस्यांवर काय उपाय आहेत याची पूर्ण माहिती मी तुम्हाला दी कम ऑन अक्षय शो इन्स्पायरिंग थॉट्स या शो माध्यमातून विनामूल्य देणार आहे. नक्कीच तुम्हाला या एपिसोडमधून खूप चांगले उपाय मिळतील. स्किनचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्यावर काय उपाय आहेत, स्किनची काळजी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत गेस्ट म्हणून आलेले आहेत डर्मॅटॉलॉजिस्ट डॉक्टर दीपिका सरोदे इरखडे. मॅडम, तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्ट, स्किन स्पेशलिस्ट ह्याची प्रेरणा कशी मिळाली? बघा, माझ्या घरी आई वडील दोघेही डॉक्टर आहेत, त्यामुळे डॉक्टर बनायचं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. त्यानंतर मी UG करत असताना इंटर्नशिपमध्ये डर्मॅट या विषयामधले पेशंट्स पाहताना मला त्यामध्ये खास रुची निर्माण झाली आणि म्हणूनच मी तो डर्मॅटॉलॉजीमध्ये PG करण्याचा निर्णय घेतला. मग तुम्ही कुठे, तुमचं क्वालिफिकेशन कुठे झाले? सगळे UG डॉक्टर PDMC अमरावती येथून झालंय आणि PG माझं सांगलीवरनं झालंय. मॅडम, मला सांगा, हे त्वचेचे प्रकार काय काय असतात, कोणते कोणते असतात आणि ते प्रकार कसे ठरवायचे असतात? त्वचेचे नॉर्मल स्किन, ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन असे आपण 5 प्रकार पकडू शकतो. त्यामध्ये ड्राय स्किन म्हणजे जी त्वचा लवकर कोरडी होते, ड्राय दिसते, फ्लेकी दिसते. ऑइली स्किनमध्ये लवकर सीबम ग्लँड्स ॲक्टिव्ह असल्यामुळे त्या ऑइल जास्त प्रोड्यूस करतात, तर त्वचेवर तेलकटपणा येतो. नॉर्मलमध्ये काही लोकांना ऑइली पण नसते फार आणि काही ड्राय पण नसते, म्हणजे त्यांची नॉर्मल त्वचा. कॉम्बिनेशनमध्ये T झोन जो असतो आपला, असं आपण म्हणतो, हा नाकाचा आणि कपाळाचा झोन, हा T झोन थोडा ऑइली असतो आणि बाकीचा एरिया जो असतो तो ड्राय असतो. सेन्सिटिव्ह स्किन लवकर रिॲक्ट करते, काही पण त्यांना कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा लाल होते, त्याच्यावर पुरळ येऊ शकतात, त्यांना लवकर कोणते हे सूट होत नाहीत, क्रीम्स किंवा हे, तर त्या प्रकाराला आपण सेन्सिटिव्ह स्किनमध्ये मोडू शकतो. मग हे कुठून निर्माण होतं, कसं त्याचं निर्माण कसं होतं? हे आपली स्किन टाईप आहे ती मोस्टली आपल्या जीन्समध्ये आपण म्हणू शकतो की आपल्या फॅमिलीमध्ये जशी आईवडिलांची स्किन असते त्या प्रकारची स्किन आपल्याला मिळते, असं आपण त्याचा कन्सिडर करू शकतो. आणि त्याचं जेनेटिक लाईफस्टाईल हे मॉडिफिकेशन पण आपण त्यामध्ये करू शकतो. आपण जर काही वापरत असू प्रॉडक्ट्स वगैरे, तर त्यानुसार पण आपली स्किन थोडी चेंज होत जाते. मग ह्या सगळ्या स्किनच्या प्रकारासाठी काय रुटीन आहेत, काय आहे त्यासाठी? स्किनचं रुटीन म्हणजे ड्राय स्किन लोकांनी जेंटल स्किन क्लिन्झर यूज केले पाहिजे, ज्याने त्यांची त्वचा ड्राय नको व्हायला. त्यानंतर त्यांनी मॉइश्चरायझर कंपल्सरी लावायलाच हवे. मॉइश्चरायझर त्यांची स्किनचा ड्रायनेस कमी करायला हेल्प करेल. ऑइली स्किन लोकांनी जास्त मॉइश्चरायझर वापरण्यापेक्षा जेल बेस मॉइश्चरायझर वापरावे. खूप थिक मॉइश्चरायझर कन्सिस्टन्सीवाले नको. त्यानंतर ऑइली स्किनमध्ये फोमिंग फेस वॉश तुम्ही यूज करू शकता, म्हणजे तुमचं ऑइल प्रोडक्शन कमी होतं.
नॉर्मल स्किनवाल्यांना काहीही सूट होतं युजली, आणि जे कंबाईंड स्किन असतं त्यांनी काही वेळा सीझननुसार त्यांच्यामध्ये चेंजेस करावे असं मी ॲडवाईस करेल. म्हणजे जर ड्राय स्किन, हिवाळ्यामध्ये जर आपली स्किन ड्राय जास्त होत असेल तर त्यावेळेस तुम्हाला थोडे प्रॉडक्ट्स चेंज करावे लागतील, आणि उन्हाळ्यामध्ये जर जास्त ऑइली होत असेल तर त्यानुसार तुमचे प्रॉडक्ट्स तुम्हाला चेंज करावे लागतील. नंतर सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांनी आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते खूप मोजून मापून चूज करावे किंवा काळजीपूर्वक चूज करावे असं मी म्हणेल, कारण त्यांच्या स्किनला लगेच सगळं सूट होत नाही. मग त्यांना जे सूट होत आहे त्यांना ते वारंवार चेंज पण करू नये. जे आपल्याला सूट होतं तेच त्यांनी कंटिन्यू करावं. pH बॅलन्स करणारे असे सोप्स किंवा क्लिन्झर त्यांनी यूज करावेत, आणि मॉइश्चरायझर त्यांनी लावावं. पीएच बॅलन्स pH बॅलन्स म्हणजे आपली स्किनची pH जी असते ती ॲसिडिक असते, थोडी ॲसिडिक. म्हणजे आपलं pH जे असतं ना, हे आपलं काय म्हणतात त्याला, अल्कलाईन ॲसिडिक हे जे असतात ते. ओके, बरं. मॅडम, अशा भरपूर समस्या घेऊन पेशंट तुमच्याकडे येत असतील. म्हणजे कोणाच्या चेहऱ्यावर भयंकर काळे डाग आहेत, भरपूर पिंपल्स आहेत, खड्डे आहेत. अशा अनेक समस्यांना तुम्ही काय उपाय सजेस्ट करता? बघा, ॲक्च्युली ज्यांना वारंवार ॲक्ने किंवा स्कार्सचा इश्यू असतो त्या लोकांना क्रोनिक ट्रीटमेंट लागते. म्हणजे त्यांना ऑलमोस्ट 3-4 महिन्यांची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते. त्याला हळूहळू ट्रीटमेंटनुसार ते कमी होत जातं. प्लस यांच्यासारखे अनेक रुग्ण सोरायसिस किंवा इतर पूर्ण बॉडीवर असलेले डिसिजेस जसं व्हिटिलिगो म्हणा, हे पण प्रकार त्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. ते रुग्ण पण बरेचसे हे झालेले असतात, मेंटली थोडेसे प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात आपल्या स्किनच्या याच्यामुळे, दिसण्यामुळे. तर त्या लोकांना पण आपल्याला काउन्सिलिंगची गरज भरपूर राहते, आणि लॉंग टर्म ट्रीटमेंट हाच त्याचा मूळ हे राहतो. मॅडम, हे नक्की आहे की जर चेहरा खूपच खराब झालेला असेल, पिंपल्स असतील किंवा दिसायलाच छान नसेल, तर हे कुठेतरी निगेटिव्हिटी मनाला त्रास देते की मी खूप दिसायला छान नाही आहे, माझ्या चेहऱ्यावर डाग आहेत, आणि सगळ्यात म्हणजे मी सुद्धा या प्रॉब्लेम्समधून गेलो आहे. तर ह्या निगेटिव्ह मनाचा, विचारांचा त्रास स्वतःला होतो. बरोबर. आणि ते भयंकर असतं. हे विचार खूप भयंकर असतात. अरे, मी दिसतच नाही छान, माझ्या चेहऱ्यावर खूप डाग आहेत, माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आहेत, माझ्याकडे लोक कशा नजरेने बघतायत. तर ह्या सुद्धा ज्यांच्यावर तुम्ही लोकांशी चर्चा करता का, पेशंटशी? बघा, ते सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो. बरोबर, अगदी. एका माणसाचा. कारण ज्यावेळेस आपण प्रेझेंटेबल नसतो त्यावेळेस माणसाला आपल्याला जे करायचं आहे, असे बरेचसे पेशंट येतात की ज्यांना हेअरफॉलमुळे किंवा ज्यांना ॲक्नेमुळे त्यांच्या मीटिंग्स असतात, ते काही कुठे जायचं असतं, प्रोग्राम्स असतात, तर त्यांना तेवढं कॉन्फिडंट वाटत नाही. त्यांना आमची मदत भरपूर होते. त्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग करता? हां, काउन्सिलिंग पण करतो. ऑफकोर्स काउन्सिलिंग हा आमचा प्रकारच आहे. याच्यामध्ये मोडतातच, कारण स्किनचे मोस्ट ऑफ द पेशंट्स किंवा डिसिजेस म्हणा, ते क्रोनिक असतात. ते लगेच ठीक होणारे नसतातच, पुन्हा पुन्हा येत राहणारे पण असतात. त्यामुळे त्यांना काउन्सिलिंगची गरज पेशंटला सगळ्याच आजारांमध्ये पडते असं मला म्हणावं लागेल. तुम्हाला जे पेशंट भेटतात त्यांना तुमच्या ट्रीटमेंटचा फरक पडतो हे तुम्हाला कसं कळतं? बघा, आम्ही जेव्हा पेशंटला ट्रीट करतो तेव्हा त्यांना फॉलोअपसाठी पण बोलवतो. मग फॉलोअपमध्ये आपल्याला एक तर त्यांचे प्री पोस्ट फोटोज आमच्याकडे असतात, त्यानुसार आम्हाला कन्फर्म होतो. प्लस पेशंट आम्हाला स्वतः येऊन पण सांगतात की हा, आता मी बरा आहे. त्यामध्ये आपल्याला कळतं, आजाराची तीव्रता कमी होताना पण आपल्याला दिसते. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपल्या ट्रीटमेंटचा लोकांना फायदा होतो. असं का, असे रिझल्ट आहेत का तुमच्याकडे की चेहरा खूपच विचित्र झाला होता आणि त्याला तुम्ही खूप चांगलं बरं केलेलं आहे, त्याच्या चेहऱ्यावर खूप चांगलं रिझल्ट आलेला आहे, असे आहे तुमच्याकडे? हो, आहेत ना. ॲक्नेचे काही पेशंट्सला भरपूर फरक आलेला आहे. प्लस पिगमेंटेशन्स जे असतात, वांगाचे डाग, ते पण कमी करण्यामध्ये आपण भरपूर त्याच्यामध्ये त्या पेशंट्सला पण भरपूर यश मिळालेलं आहे. डॉक्टर, काही स्किन स्पेशलिस्टच्या डॉक्टरांची कन्सल्टिंग फी 500 आहे आणि काही जणांची 5,000 आहे. मॅडम, मी 500 दिली आणि 5,000 बी दिले, तर हा डिफरन्स काय आहे? 500 आणि 5,000चा काय डिफरन्स आहे हा? बघा, कन्सल्टेशन फी एका व्यक्तीची किंवा डॉक्टरची म्हणाल तर त्यांच्या एक्सेलन्स, तो किती त्यामध्ये निपुण आहे, प्लस त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे, आणि एरिया पण खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही कुठे प्रॅक्टिस करताय त्यानुसार पण ती फी डिफर होते. जर तुम्ही साऊथ मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत असाल तर ऑफकोर्स त्यांची लोकांची फी, डॉक्टर्सची फी जास्त असेल. तुम्ही एका गावाकडे प्रॅक्टिस करत असाल तर त्यांची फी तुम्हाला निश्चितच कमी मिळेल.
बरं, हे हाच तो difference, फरक आहे. हाच तो फरक आहे. म्हणजे दुसरा त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये अजून नाही, तसं काही त्याच्या वेगळं काही व्यतिरिक्त नाहीये. वेगळं कारण नाही. बरं, खाण्याचे म्हणजे जास्त ऑइली, जंक फूड, शुगर, केक, पेस्ट्री हे खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर कसा परिणाम होतो आणि काय परिणाम होतो हे खाल्ल्यानंतर? जंक फूड आजकाल आपल्या जनरेशनमध्ये वाढत चाललंय, त्याचं इंटेक प्रमाण वाढत चाललं आहे. हो. पण त्यामध्ये काय होतं की हे जंक फूड खाल्ल्यामुळे आपलं वेट गेन होतं, वेट गेनमुळे हार्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये बरं. आणि स्त्रियांमध्ये PCOD यासारखे सिम्पटम्स वाढायला लागतात. बरं. त्याच्यामुळे ॲक्ने, हेअरफॉल असे इश्यू बघायला मिळू शकतात. मॅडम, चहा कॉफी पिल्यानंतर चेहऱ्यावर परिणाम होतो स्किनवर? हो, निश्चितच. चहा कसा, कॉफी काय रिझन आहे ते? हां, चहा कॉफीमुळे स्किन डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे आपलं हायड्रेशन, वॉटर इंटेक जो असतो त्याचं प्रमाण कमी होतं. बरं. त्यामुळे स्किन लवकर व्रिंकल दिसू शकते, म्हणजे एज लवकर होऊ शकते. बरं. पण खूप लोकांना चहा प्यायला आवडतं मॅडम. मॅडम, नक्कीच मला महत्त्वाचा क्वेश्चन विचारायला आवडेल. खरंच खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या लोकांसाठी. दारू पिल्यानंतर, ड्रिंक केल्यानंतर चेहऱ्यावर परिणाम होतो? हो, दारू पिल्याचा पण सेम जसा चहा कॉफीचा होतो तसाच दारूचा पण परिणाम चेहऱ्यावर होतो. स्किन लवकर एज होणे, व्रिंकल्स दिसणे, डिहायड्रेशन त्यामध्ये पण होतं. प्लस दारूमुळे काही आजार ट्रिगर्स होतात, जसं सोरायसिस आहे, सोरायसिस वल्गॅरिस हे दारूमुळे वाढू शकतात, किंवा रोझेशिया आहे. असे आजार दारू ट्रिगर करू शकते. त्यामुळे ज्या पर्सन्सला ते आहे सोरायसिस किंवा रोझेशिया, काही प्रॉब्लेम स्किनचे जे या संबंधित असतील किंवा निगडीत रिलेटेड असतील, त्यांनी त्याचं सेवन कमी केलं पाहिजे. हो, म्हणजे दारूने चेहऱ्यावर परिणाम, ड्रिंकने चेहऱ्यावर परिणाम नक्की होतो. बरं मॅडम, मला असं आवर्जून विचारायचं आहे, सध्या काही स्टुडंट्स आहेत, काही पालकांवर डिपेंड आहेत, अजून कोणाचा जॉब सुरू झालेला नाही किंवा अजून कोणाचं उत्पन्न सुरू झालेलं नाही, अशी काही तरुण पिढी आहेत, त्यांचं आर्थिक ते स्टेबल नाही आहेत. मग अशा मुलांना, विद्यार्थ्यांना स्किनचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. ह्यांच्यासाठी तुम्ही काय उपाय सजेस्ट कराल? बघा, त्यांनी पण जर डर्मॅटॉलॉजिस्टला तसं कन्वे केलं की आमचं परिस्थिती तशी आहे, तर आपण त्यांना पण त्यांच्या परिस्थितीनुसार पण काही प्रॉडक्ट सजेस्ट करू शकतो. आणि घरगुती उपाय म्हणाल तर त्यांनी त्यांच्या डाएटकडे आणि एक्झरसाईज हे जरी केलं तरी त्यामुळे पण त्यांना भरपूर फरक मिळेल. डाएट जो असतो तो एक आपला महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही जर तुमचं डाएट प्रॉपर ठेवलं तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स टाळता येतील. बरं, मग यंगस्टर्ससाठी चेहरा चांगला ठेवण्यासाठी एक्सरसाइज, व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. एक्झरसाईज बघा, एक्झरसाईजमुळे जसं मी आत्ता बोललो आपण की PCOD वगैरे हे जे असतं ते स्त्रियांमध्ये कॉमन झालेलं आहे. तर बऱ्याच प्रमाणामध्ये PCOD फक्त एक्झरसाईजनीच मेंटेन होऊ शकतो किंवा बॅलन्स होऊ शकतं. हार्मोनल चेंजेस जे बॉडीमध्ये होतात ते त्यांनीच बॅलन्स होऊ शकतात. तर त्यामुळे एक्झरसाईज जरुरी आहे. प्लस फ्युचरमध्ये होणारे आजार पण, इतर आजार अदर दॅन स्किन पण आपल्याला टाळता येऊ शकतात जेव्हा आपण एक्झरसाईज करतो. स्किन आपली जास्त हेल्दी राहते, तर त्यामुळे एक्झरसाईज पण एक महत्त्वाचा भाग आहे. बरं, ओके. असं आहे की अतिश्रीमंत लोक आणि ॲक्ट्रेस लोक चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी काय करतात? श्रीमंत लोक चेहऱ्याची काळजी निश्चितच घेतातच, कारण ॲक्टर्स म्हणजे त्यांना मेन त्यांचा फेसच त्यांचं सगळं काही आहे. ॲक्टिंगच्या फील्डमध्ये त्यांना त्यांचा फेस चांगला ठेवायचा आहे, तर त्यांच्याकडे भरपूर असे प्रोसिजर्स आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये निघालेले आहेत, जसं बोटॉक्स आहे, फिलर्स आहे, हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाऊंड जे म्हणतात ते आहे, ज्यांना रिंकल्स कमी करायला हेल्प करतं. एज त्यांचं कमी दिसण्यामध्ये त्यांना हे प्रोसिजर्स हेल्प करतात. प्लस त्यांचे डाएट आणि एक्झरसाईज जसं आपण बोललो ते पण ते लोक भरपूर मेंटेन ठेवतात स्वतःला. तो पण फॅक्टर टाळता येणार नाही, कारण तो महत्त्वाचा एक हे भाग आहे त्यामधला. म्हणजे जसे श्रीमंत लोक किंवा ॲक्टर्स लोक फॉलो करत आहेत, त्यांचं ते डाएटवर खूप काम करत आहेत, एक्सरसाइजवर काम करत आहेत. तसं आपल्या काय सर्वसामान्य लोकांनी सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे जर फॉलो केलं तर नक्कीच त्याचा चांगला फायदा त्यांना नक्कीच होईल, चेहऱ्यावर होईल, आरोग्यावर होईल. बरोबर. भरपूर लोकांच्या चेहऱ्यावर डाग आहेत, पिंपल्स आहेत. मग काही लोक घरीच उपाय चालू करतात, म्हणजे बेसन पीठ लावणं, लिंबू लावणं. हे कितपत योग्य आहे? बिलकुल योग्य नाही आहे. हो का? भरपूर चुकीचं आहे, कारण
कारण लेमन ज्यूस म्हणा किंवा बेसन म्हणा, हो. बेसन आधीच्या काळी किंवा उठणं आपण म्हणतो तसं ते हो. स्क्रब म्हणून ठीक आहे, पण ते वन्स इन अ वाईल ठीक आहे. बर. तुम्ही फ्रिक्वेंटली गेलं तर तुमची स्किन इरिटेट होऊ शकते. हा. इरिटेटेड स्किन जास्त डार्क पण होऊ शकते. जर पुन्हा तुम्ही करत असाल ते हो. स्क्रबिंग तर ते अवॉइड करायला हवं. बर. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे लेमन ज्यूस किंवा निंबू हे आपण प्रयोग जे करतो स्किनला डागांसाठी भरपूर लोक वापरून येतात, किंवा काही लोक पिंपलसाठी कोलगेट पेस्ट वगैरे पण लावून आलेले पेशंट आमचे पाहिलेले आहेत. हो. तर ते- कोलगेट लावतात. हो, त्यांनी कोलगेट. काय होतं? असं त्यांनी कुठेतरी व्हिडिओ किंवा काहीतरी बघितलेलं असतं युट्यूबवर, रील्स किंवा व्हिडिओ हे किंवा कोलगेट फेसबुक, चेहऱ्याला इंस्टा, म्हणजे चेहरा चांगला होण्यासाठी पिंपल्स कमी होण्यासाठी कोलगेट लावतात. कोलगेट पेस्ट वगैरे लावतात. तर ते बरं. चुकीचं आहे. हो का? कारण बरं. आणि तुम्ही तुमच्या स्किनला फर्दर हार्मच करता आहे. हो. ते यूज नाही करणार आहे तुम्हाला. म्हणजे ॲसिड पण तुम्हाला बर्न करेल, अजून स्किनला सेन्सिटिव्ह करेल, डार्क स्पॉट अजून वाढवण्याचे पण चान्सेस असतात. मग त्याने असं आहे का की हे लावल्यानंतर तात्पुरतं काही वेळापुरतं छान दिसतं, असं काय आहे का? नाही, तसं पण काही नाही. हां. जर तुम्ही कंट्रोल्ड एकदम पिलिंग म्हणा, जसं केमिकल पिलिंग आम्ही पण सजेस्ट करतो, बर. पण ते कंट्रोल्ड असतं. त्याची पर्सेंटेज त्या पीलचं ठरवलेलं असतं. बर. त्यामुळे ते स्किनला आपल्या रिॲक्ट करत नाही. बर. पण हे आपल्या हातामध्ये नसतं. जे आपण लेमन, सायट्रिक ॲसिड जे आपण वापरतो आहे बर. त्याचं पर्सेंटेज आपण हे नाही करू शकत. त्याला बरं. डायल्यूट करून वापरलं तर एखाद्या वेळेस तुम्हाला थोडासा फायदा होईल, पण जर ते कॉन्सन्ट्रेटेड अमाऊंटमध्ये तुम्ही यूज केलं गेलं तर हो. ते नुकसानच जास्त करेल असं मला वाटतं. मग ह्या लोकांना कशी प्रेरणा मिळाली की हे लॉजिक काय आहे? लिंबूचा रस आणि काय? मला वाटतं की ती प्रेरणा सगळी आपली इन्स्टा आणि यामधनंच मिळालेली आहे, फेसबुक रील्स. हो का? ते प्रत्येक घरामध्ये की लिंबूचा रस लाव, हां. बेसन पीठ लाव, हे किंवा पूर्वीच्या काळी लोक यूज करायचे, जसं सांगितलं उठणं हे, पण ते फ्रिक्वेंटली नाही करायचे बर. आणि खूप हार्श पद्धतीने करायला नको. म्हणजे रबिंग, स्क्रबिंग खूप जास्त करायला. बर. बर. मॅडम, एक सध्या वयोगट आहे 15 ते 25 आणि 25 ते 40 हा जो वर्ग आहे, ह्याच वयोगटामध्ये, ह्याच एज ग्रुपमध्ये स्किनचे प्रॉब्लेम जास्त आहेत. तर ह्यांच्यासाठी काय उपाय आहेत? बघा, 15 ते 25 या वयोगटाचे मुख्य प्रॉब्लेम्स ॲक्ने हे असतात. आणि 25 ते नंतर 40 जे आहेत त्यांचं एजिंगमध्ये जे होतात चेंजेस ते, तर त्यांना आपण त्याप्रमाणे ट्रीटमेंट करू शकतो. मॅडम, भरपूर लोकांचं आउटडोअरला काम आहे. सेल्स मार्केटिंगवाली लोक आहेत, स्विगी झोमॅटोवाली लोक आहेत, ह्यांचं प्रचंड काम उन्हामध्ये चालतं. मग अशा लोकांसाठी ह्यांनी काय काळजी घ्यायला हवी? काय तुम्ही सांगाल? ज्यांचं आउटडोअरला काम जास्त आहे अशा लोकांनी सनस्क्रीन कंपल्सरी वापरलंच पाहिजे. बर. सनस्क्रीन वापरताना आपण तो कोणतं चूज करतो आहे त्यावर पण तुम्ही थोडं लक्ष द्या. कारण SPF 30 किंवा अबाऊ SPF 50 हे सनस्क्रीन तुम्ही चूज करू शकता. बर. सनस्क्रीनचे सुद्धा प्रकार आहेत? भरपूर प्रकार आहेत. जसं फिजिकल सनस्क्रीन, केमिकल सनस्क्रीन स्टिक फॉर्ममध्ये पण अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही फक्त रोल कराल बॉडीवर तर त्याचा सनस्क्रीनचा इफेक्ट येऊन जातो. त्यानंतर सेन्सिटिव्ह स्किनसाठी वेगळे सनस्क्रीन, असे सनस्क्रीनचे भरपूर प्रकार आहेत. सनस्क्रीन लावणे ते किती अमाऊंटमध्ये लावायला पाहिजे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही जर 1 फिंगर टिप युनिट जेवढं रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये तेवढं लावलं नाही तर तुम्हाला ते प्रोटेक्ट करू शकत नाही सनपासून. तर तुम्हाला त्याचं 1 फिंगर टिप युनिट हे पूर्ण उन्हात जाण्याच्या 15 मिनिट्स टू हाफ आवर पहिले लावायला पाहिजे. मॅडम, मग सनस्क्रीन लावण्याची काही पद्धत आहे का? हो, नक्कीच. सनस्क्रीन लावताना आपण काही गोष्टी जरूर बघितल्या पाहिजे की सनस्क्रीनचं SPF किती आहे. SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर, तो 30 to 50 किंवा त्यापेक्षा जास्त असणारेच सनस्क्रीन आपण यूज करायला पाहिजे. त्यानंतर ते लावण्याचं किती अमाऊंटमध्ये, सनस्क्रीन लावलं म्हणजे झालं असं नाही आहे. म्हणजे त्यापासून आपल्याला उन्हापासून खरोखर प्रोटेक्शन हवं असेल तर ती किती प्रमाणात लावायचं ते पण आपल्याला व्यवस्थित बघितलं पाहिजे. म्हणजे 1 फिंगर टिप युनिट म्हणजे आपल्या बोटा एवढं ते घेऊन आपल्याला फुल फेससाठी तेवढं आहे. तर तेवढं आपल्याला 1 फिंगर टिप युनिट म्हणजे आपल्या टिपपासून तर एवढं बोटापर्यंत, एवढी क्रीजपर्यंत तेवढं त्या प्रमाणामध्ये आपल्याला ते लावायला पाहिजे. आणि ते 2-2 आवरली रिपीट पण करायला पाहिजे ऍप्लिकेशन. कारण त्याचं ड्युरेशन 2 आवर पर्यंतच ते आपल्याला प्रोटेक्ट करू शकतं. एक ऍप्लिकेशन पुन्हा रिअप्लाय केलं पाहिजे. ओके. दिवसभर किती वेळ असं काय नाही, जेपर्यंत तुम्ही उन्हामध्ये आहेत ते 2-2 तासांनी तुम्ही यूज करू शकता. आणि अशी काही लोक आहेत की त्यांना चेहऱ्याची काळजी घ्यायला आवडतच नाही, निष्काळजीपणा की मला नाही ते लावायचं. बरोबर. मग अशांना काय त्रास होऊ शकतो जसं सनस्क्रीन लावलंच नाही तर? अशा लोकांना लवकर एजिंग होईल.
कारण सनस्क्रीन आपलं एजिंग पण प्रिव्हेंट करतं. त्यानंतर काही लोकांना खूप प्रमाणामध्ये ज्यांचं सन एक्सपोजर असतं त्यांना फोटो ॲलर्जिक रॅशेस किंवा फोटो ॲलर्जिक डर्मॅटायटिस आपण म्हणतो तसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. काळा पडू शकतो चेहरा, टॅनिंग म्हणतो ते होऊ शकतं. त्यानंतर ऑलरेडी असणारे आजार उन्हामुळे वाढू शकतात, जसं मिलॅझ्मा आहे, वांगाचे डाग आहेत, ते फर्दर इन्क्रीज होऊ शकतात. म्हणजे डाग सनस्क्रीनने जाऊ शकतात? सनस्क्रीननी डाग नाही जाणार. सनस्क्रीन तुम्हाला उन्हापासून प्रोटेक्ट करत आहे, ते म्हणजे डाग होऊ न देण्यास काम करत आहे. डागांवरचे उपचार वेगळे असतील. मॅडम, मुलींसाठी लेडीजसाठी मेकअप आहे, पण मुलांसाठी असं काही नाही आहे. तर मुलांना चांगले दिसण्यासाठी किंवा 2-3 महिन्यामध्ये चांगले दिसण्यासाठी काय उपाय आहेत? निश्चितच मुलांसाठी पण काही उपाय आहेत. ॲटलिस्ट मुलं सनस्क्रीन, मॉइश्चरायझर हे बेसिक थिंग्स मॉर्निंगला यूज करू शकतात. त्यानंतर सनस्क्रीनमध्ये मुलं टिंटेड फॉर्ममध्ये, जर मेकअप नाही करायचा आहे तर टिंटेड फॉर्ममध्ये सनस्क्रीन अवेलेबल आहे, ज्याच्यामुळे मेकअपसारखा लुक येतो, ते पण ते यूज करू शकतात. आणि जर मुलांना काही स्पेसिफिक कंप्लेंट्स आहे, जसं ॲक्ने आहे तर नियासिनामाइड सिरम किंवा सॅलिसिलिक ॲसिड सिरम फॉर स्कार्स, आणि त्यानंतर पिगमेंटेशन असेल तर कोजिक ॲसिड किंवा आर्बिटिन कंटेनिंग क्रीम्स असतात, त्या ते यूज करू शकतात. पण यांचा रिझल्ट तुम्हाला लगेच दिसणार नाही आहे. हे 1-2 दिवसाचं मेकॅनिझम नाही, तर मला ते 2-3 महिने तरी यूज केलं पाहिजे. तर लॉंग टर्म यूज केल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला रिझल्ट. लॉंग टर्म म्हणजे जास्त किती? ॲटलिस्ट 3 महिने तरी कमी. आणि हे प्रोडक्ट कुठे अवेलेबल असू शकतील? सगळं इझिली अवेलेबल सगळ्या काउंटर्सला आहेत. बरं, मेडिकलच्या या आणि ऑनलाईन सुद्धा? ऑनलाईन सुद्धा. बरं. वयानुसार निरोगी आणि चांगली त्वचा ठेवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे? सगळ्या वयानुसार एकच ट्रीटमेंट सगळ्यांना चालेल असं नाही आहे. जसं जसं आपलं वय वाढतं आपल्याला आपल्या ट्रीटमेंट्समध्ये पण चेंजेस करावे लागतात. जसं यंग असताना आपण मॉइश्चरायझर एकदा लावलं तर ते पुरेसं आहे. जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या स्किनची ऑइल प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होते किंवा मॉइश्चरायझर आतमधून बनवण्याची कॅपॅसिटी कमी होते, तर आपल्याला ॲडिशनल त्याला मॉइश्चरायझर फ्रिक्वेन्सी आपण वाढवली पाहिजे. जसं एकदा लावत असू तर 2-3दा आपल्याला ते लावायला पाहिजे. त्यानंतर आपले जसं वय वाढतं आफ्टर 30 तुम्ही रेटिनॉल किंवा जे स्किन अँटी एजिंग सिरम्स असतात ते ॲड करायला हवे. बऱ्याचदा पेशंट खूप उशिरा ट्रीटमेंटसाठी येतात, जसं 40 नंतर किंवा 50 नंतर ते येतात आणि ते आपल्याला म्हणतात की आता माझी स्किन एज दिसते आहे, आता मी काय करू. पण ते त्यावेळेस करणं पॉसिबल नसतं. म्हणजे त्यावेळेस आपण जे करतो त्यापेक्षा जे 30मध्ये तुम्ही अँटी एजिंग ट्रीटमेंट चालू करता ती जास्त इफेक्टिव्ह असते. त्यामुळे 30मध्ये ॲटलिस्ट मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि रेटिनॉल हे आफ्टर 30 तुम्हाला कंपल्सरी केलं पाहिजे, की तुम्ही जेणेकरून तुमचं जे एजिंग होणार आहे ते डिले करू शकता. सध्या कोणते उपचार जास्त चर्चेमध्ये आहेत आणि लोकांना या उपचारामधून काय अपेक्षा आहेत? सध्या मेडिफेशियल्सचे भरपूर फॅड आलेलं आहे. हायड्रा फेशियल, वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल्स आजकाल सगळीकडेच होतात आणि त्यामधून पेशंटला नक्कीच फायदा मिळतो, असं नाही आहे की फायदा मिळत नाही. हायड्रेशन म्हणजे हायड्रा फेशियलमधनं पेशंटला स्किन चांगली प्लम्प होते, हायड्रेटिंग त्याच्यामध्ये इफेक्ट येतो. जी ड्राय स्किन असतं त्याला जास्त बेनिफिशियल आहे. नंतर लेझर फेशियल्स आहे, हॉलिवूड फेशियल आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये पिगमेंटेशनची केअर केली जाते. जसं ज्यांना मिलॅझ्मा, वांगाचे डाग किंवा इतर काही स्पॉट्स असतील त्यांना लेझर फेशियल्समधनं फायदा मिळतो. स्किन टायटनिंग फेशियल्स पण अवेलेबल आहेत. वेगवेगळ्याच्या फेशियल्स सोबतच आणि अँटी एजिंग ट्रीटमेंट, हायफू वगैरे ते पण अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पण आपण एजिंग जे व्रिंकल आलेले आहेत ते डिले करू शकतो. बोटॉक्स, फिलर्स हे पण आजकाल भरपूर चर्चेमध्ये आहेत, जेणेकरून आपण आपलं जे एज आहे ते लपवू शकतो, असं पण आपण म्हणू. लेझरचे उपचार कसे कार्य करतात आणि ते कोणत्या समस्या सोडवतात? वेगवेगळ्या प्रकारचे लेझर्स आपल्याकडे उपलब्ध आहे. आता लेझर म्हटलं म्हणजे सामान्य माणसाचा कन्सेप्ट एकच होतो की लेझर म्हणजे एकच लेझर. ते तसं नसतं. तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशनसाठी वेगवेगळे लेझर्स लागतात. तर बऱ्याचदा पेशंटचा कॉल येतो की मला लेझर ट्रीटमेंट करायची, पण कोणती लेझर ते त्यांना माहिती नसतं. जसं क्यू-स्विच एनडीएक लेझर हे पिगमेंटसाठी काम करतं, म्हणजे मिलॅझ्मा किंवा स्पॉट्ससाठी काम करतं. CO2 लेझर असतं ते स्पेसिफिक तुमचे मोल्स रिमूव्ह करायला किंवा चामखीळ ज्याला आपण म्हणतो ते काढण्यासाठी हेल्प करतं. लेझर हेअर रिडक्शनमध्ये डायोड लेझरचा उपयोग करतात. त्यामध्ये परमनंट लेझर हेअर रिडक्शन आपल्या बॉडीचे हेअर किंवा फेस हेअर ते तुम्हाला मिळू शकतं. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे लेझर्स असतात. सामान्य माणसाला त्याची कल्पना नसते की कोणत्या प्रकारचं लेझर कशासाठी यूज होतं ते. मॅम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
त्वचेची कॅन्सरची सुरुवात कधी होते आणि कोणती योग्य वेळ आहे की तज्ज्ञांचा सल्ला त्यांनी घ्यायला हवा? त्वचेचे कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हो. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, बेसल सेल कार्सिनोमा किंवा मिलॅनोमा. आता कॅन्सरची सुरुवात बऱ्याचदा ओल्ड एजमध्येच होते. बरं. यंग एजमध्ये ज्यांना हिस्ट्री आहे घरामध्ये त्यांच्यामध्ये होऊ शकते. जर आपल्याला एखादा मूल आहे, जसं आपण त्याचं साईज चेंज होत आहे, साईज वाढतो आहे किंवा त्याला अल्सर होतो आहे किंवा त्याची मार्जिन्स म्हणजे ज्या बॉर्डर्स असतात त्या बदलतात आहे, बरं. तर तुम्ही त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. नवीन नवीन तीळ किंवा नवीन नवीन मोल बॉडीवर येतात आणि ते खूप वेगाने वाढतात आहे. बरं. कधी कधी एखादा जसं स्किनचा एलिव्हेशन्स ज्याला पॅप्युल्स असं म्हणतो आपण, तो कुठेतरी चेहऱ्यावर येतो आणि हळूहळू वाढायला लागतो. म्हणजे बऱ्याच दिवसापासून एखादा आपल्या चेहऱ्यावर काही आलेलं आहे आणि ते हळू वाढत आहे, स्लो ग्रोथ आहे, त्याला काही सिम्पटम नाही आहे, ते दुखत नाही किंवा त्याच्यामध्ये काही त्रास होत नाही, तरी पण तुम्ही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे कन्सल्ट केलं पाहिजे, व्हिजिट केली पाहिजे की ते नक्की काय आहे ते समजून घेण्यास त्यांना मदत होईल. हा त्वचेचा कॅन्सर किती तीव्र आहे? खूप तीव्र म्हणता येणार नाही, पण मिलॅनोमा हा थोडासा पसरू शकतो. बरं. जोपर्यंत आपण डायग्नोज करतो तो जर पसरलेला असेल तर मग त्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. बरं. बाकीचे जसे बेसल सेल कार्सिनोमा वगैरे आपण थोडंसं त्या भागाला एक्सरसाइज केलं तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये टॅकल करू शकतो. काही जे असतात जे मिलॅनोमा म्हटलं ते वाढू शकतात, पसरू शकतात बॉडीमध्ये इतर ठिकाणी पण. मग ज्यांना त्वचेचा कॅन्सर झाला त्यांच्यासाठी काय उपाय आहेत? त्यांच्याकडे मोस्टली कॅन्सरसाठी सर्जिकल ऑप्शन्स बेटर राहतात. म्हणजे सर्जरी करून त्या भागाला रिमूव्ह करणे. अशांची सर्जरी तुम्हीच करता का? नाही, ते सर्जन्स करतात. सर्जन्स करतात म्हणजे कॅन्सर सर्जन. हां, कॅन्सर सर्जन किंवा जे त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट असतात तसे सर्जन. ओके, ठीक आहे. मॅडम, त्वचेच्या कॅन्सरची सुरुवात कधी होते आणि त्यांनी तज्ज्ञांकडे कधी जायला हवं? त्वचेचे कॅन्सर्स किंवा कॅन्सर कर्करोग हा असा प्रकार आहे की तो बऱ्याचदा ओल्ड एजमध्ये होतो. बरं. कधी कधी तो यंग एजमध्ये पण होऊ शकतो. जास्त प्रमाण कोणत्या एजमध्ये आहे? ओल्ड एज म्हणजे आफ्टर 50s तुम्ही म्हणू शकता, 50s किंवा 60s नंतर. त्यानंतर त्यामध्ये 3 प्रकार येतात. एकतर बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि मिलॅनोमा. आता बेसल सेल कार्सिनोमा हा जसं पुरळ प्रकारामध्ये कधी कधी चेहऱ्यावर येतो. सुरुवात त्याची छोट्याशा अशी फोडीपासून होऊ शकते. जो फोड हळूहळू वाढत जातो, तो वर्षानुवर्ष पण हळूहळू वाढत जातो. त्याचा काही त्रास लोकांना होत नाही. पण तुम्हाला असं कुठे जर जाणवतं आहे की एखादी गोष्ट आपली वाढते आहे, त्याच्यामध्ये त्रास नाही होत आहे, तरी पण तुम्ही त्यावेळेस तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. मिलॅनोमा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये जसं आपण मोल असतात, काही लोकांना तीळ असतात, तीळ वेगवेगळे वाढतात किंवा मग खूप वेगाने वाढायला लागले, त्याच्यामध्ये अल्सर होत आहे, त्याची मार्जिन्स डिफर होत आहे, कलर चेंज होतो आहे, तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. बरं. त्वचेचा कॅन्सर किती प्रमाणात घातक आहे? जास्त घातक आहे का? खूप प्रमाणात घातक नाही आहे असं मी म्हणेल. जर तुम्ही अर्ली डायग्नोज केलं त्याला तर ते मॅनेजेबल आहे. मॅम, सध्याच्या जनरेशनना भरपूर प्रकारचे ताण आहेत. तणावामुळं स्किनवर कसा परिणाम होतो? बघा, स्ट्रेस हे आपल्या वेगवेगळ्या आजारांना ट्रिगर करू शकतं. म्हणजे स्किनमध्ये पण भरपूर ऑटोइम्यून डिसीजेस असतात, त्यांना ते ट्रिगर करू शकतं, म्हणजे वाढवू शकतं. जसं स्ट्रेसमुळे सोरायसिस वाढू शकतो, स्ट्रेसमुळे व्हिटिलिगो ज्याला पांढरे डागांचा आजार आहे तो म्हणतो, कोड म्हणतात त्याला, तो वाढू शकतो. नंतर स्ट्रेसमुळे हेअरफॉल, जो आजकाल सामान्य लोकांचा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला प्रॉब्लेम आहे, तर अशा प्रकारचे थोडे स्किन डिसीजेस आपले वाढू शकतात, त्याला ट्रिगर होऊ शकतात स्ट्रेसमुळे. मॅडम, हेअरफॉलचं कारण फक्त स्ट्रेसच असू शकतं का? फक्त स्ट्रेस हेच हेअरफॉलचं कारण नाही आहे. हेअरफॉल वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतो, जसं फिमेल पॅटर्न बाल्डनेस, मेल पॅटर्न बाल्डनेस, टिलोजेनिफ्लेम, ॲनाजेनिफ्लेम आणि ॲलोपेशिया एरेटा. स्ट्रेस मोस्टली ॲलोपेशिया एरेटा म्हणजे एक ऑटोइम्यून डिसीज आहे, त्याला वाढवू शकतं. त्याच्यामध्ये काय होतं, आपलीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच केसांच्या मुळांना नष्ट करायला लागते, तर त्या आजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आजार वाढू शकतो. केस पटापट गळू शकतात. फक्त डोक्याचेच नाही तर आयब्रोज, आयलॅश, बॉडीवरचे पण केस लवकर स्ट्रेसमुळे जाऊ शकतात. मॅडम, भारतामध्ये खूप लोकांना स्ट्रेस आहे. स्ट्रेसमुळं चेहऱ्यावर, शरीरावर, हेअरफॉलिंगवर खूप मोठा परिणाम होतो आहे. हा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही ऑडियन्सला
काय सल्ला द्याल? बघा, स्ट्रेस कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. सगळ्यांना ऑलमोस्ट माहितीच आहे की योगा, मेडिटेशन हे स्ट्रेस कमी करण्यामध्ये हेल्पफुल राहतं. बऱ्याच लोकांना ते पॉसिबल होत नाही, पण तरी कोणत्याही फॉर्ममध्ये एक्झरसाइज जरी आपण केली तरी ती आपल्याला स्ट्रेस कमी करायला हेल्प करू शकतं. जसं नॉर्मल वॉकिंग, सायकलिंग हे पण बऱ्याचदा एक्झरसाइज ही कोणत्याही फॉर्ममध्ये असेल तरी ती तुम्हाला हेल्प करते. त्यानंतर आपण काही हॉबीज असतात आपल्या त्या डेव्हलप केल्या तर अजून त्यामध्ये ज्या लोक नाही काही करू शकत तर ॲटलिस्ट त्यांनी स्ट्रेस असेल तर त्या दरम्यान तुम्ही तुमच्या हॉबीज किंवा काही आवडत्या कला, बुक्स काही वाचायचं असेल, सॉंग्स, म्युझिक ते तुम्ही हे करू शकता, ऐकू शकता. मॅडम असं आहे ना की एक माणूस खूप एक्सायटेड असतो, आनंदी असतो आणि एक दुःखी असतो. त्याच्या चेहऱ्यावर कधी हसू नसतं किंवा काय नसतं. तर दोघांच्या चेहऱ्यांमध्ये डिफरन्स दिसू शकतो ना की एक खूप एक्सायटेड आहे, आनंदी आहे, खूप तो एन्जॉय करतोय, जोक करतोय त्याचं लाईफस्टाईल, आणि एक खूप दुःखी आहे, त्याला इंटरेस्टच नाही कशामध्ये. अशांच्या चेहऱ्यामध्ये फरक नक्की जाणवेल ना? हो, निश्चितच जाणवतो. हा. कारण जो स्ट्रेस फेस असतो तो डल दिसतो. कधी कधी तुम्हाला डार्क सर्कल ज्याला आपण म्हणतो ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतात. बरोबर त्यानंतर आणि हॅपी फेस नेहमीच तेजस्वी तुम्हाला दिसणारच. बरोबर. मॅडम तुम्ही आता म्हणता की मेडिटेशन करा, योगा करा, सायकलिंग करा, वॉक करा, पण हे सगळ्यांना कळतंय की हे केल्यानंतर माझ्यामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल होतील आरोग्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये, पण ते तरी लोक ते करण्याचं टाळतात. मग अशी तुमच्याकडे काय औषध आहेत का, का उपाय आहेत का, काही टॅबलेट्स आहेत का, की ज्यांना व्यायामच करत नाहीत, ध्यान करत नाहीत, योगा नाहीत, पण हे न करता तुमच्याकडे अशी काय औषध आहेत की ते घेतल्यानंतर ते बरं होतील? बघा, असे औषधं आहेत, पण ते स्पेसिफिकली तुम्ही त्या डॉक्टर म्हणजे जसे सायकॅट्रिस्ट डॉक्टर्स असतात ते या आजारांना, स्ट्रेस ज्यांचा जास्त वाढतो त्यांना मदत जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात. तुम्ही त्या डॉक्टरांना प्रॉपर कन्सल्ट केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये आहे, तुम्हाला जर वाटतं आहे की तुमचा स्ट्रेस या लेवलला गेले आहे की आता तो म्हणजे मी स्वतः टॅकल करू शकत नाही, तेव्हा बऱ्याचदा पेशंट टोकाला जाऊन काहीतरी वेगळं करण्याची डिसिजन घेऊ शकतो. तर त्यामध्ये तुम्ही सायकॅट्रिस्टचा सल्ला जरूर घ्या असं मी म्हणेन. किंवा इतरही तुमचे स्किन आजार किंवा बाकीचे पण आजार जे असतात जे स्ट्रेसनी वाढतात आणि तुम्हाला जर स्ट्रेस वाढतो आहे तर तुम्ही त्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. आणि मेडिसिन स्वतःहून न घ्यावे, कारण त्यानी तुमच्या शरीरावर अपाय होऊ शकतो, पण ते स्वतःहून घेणे उचित नाही आहे. मॅम सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, सध्या पूर्ण जग डिजिटल झालं आहे, म्हणायला काहीच हरकत नाही, मोबाईलच्या आहारी गेला आहे, सतत स्क्रीन आणि आवश्यकच आहे. तुमचं ऑफिस काम आहे, तुमच्या गरजेच्या गोष्टी आहेत, सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे तुमचं स्क्रीनचं प्रमाण भरपूर प्रमाणावर वाढलं आहे. डिजिटल स्क्रीन आणि चेहरा हा संबंध कसा आहे, त्याच्या चेहऱ्यावर कसा परिणाम होऊ शकतो ह्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? डिजिटल स्क्रीन आणि मोबाईल किंवा लॅपटॉप याचा जास्त उपयोग करणे स्किनसाठी हानिकारक ठरू शकते. ते ओव्हरऑल हेल्थसाठीच बेसिकली हानिकारक ठरू शकतं. स्किनसाठी म्हणाल तर काही ऑलरेडी असणारे एक्झिस्टिंग प्रॉब्लेम तुमचे वाढू शकतात, जसं पिगमेंटेशन आहे, मिलॅझ्मा आहे आणि एजिंग तुमचं फास्टर होऊ शकतं. आणि ओव्हरऑल हेल्थ म्हणाल तर तुमच्या मेंदूवर किंवा ब्रेनवर पण जर तुम्ही रात्री मोबाईल जवळ घेऊन झोपता आहे तर त्याचा वाईट परिणाम मेंदूवर होऊ शकतो. बरोबर. तो कसा होईल तो वाईट? काही लोकांना म्हणजे पुढे जाऊन फ्युचरमध्ये ब्रेन ट्युमर्स किंवा काही त्याच्यामध्ये वेगळे आजार होण्याची पण शक्यता अशी न्यूरोलॉजिस्टनी आता प्रेडिक्ट केली आहे की जे लोक जास्त मोबाईल बघतात त्यांना तसे आजार होऊ शकतात फ्युचरमध्ये. आणि तसे उठल्याबरोबर पण आपण लगेच हातामध्ये मोबाईल घेतो, तर ते पण टाळावं. ॲटलिस्ट उठल्यानंतर 1 तास तरी स्वतःला अवॉइड करावं की मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे तुमचं डेली रुटीन फॉलो करा, तुम्ही एक्सरसाइज करा, तो वेळ तुम्ही तुमच्या स्वतःला द्या आणि त्यामुळे तुमच्यामध्ये जो बदल होईल हे तुम्ही जर रोज फॉलो केलं, जवळपास 21 दिवस तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्ही तुमच्यामध्ये नक्कीच बदल घडवून आणू शकाल. तुम्ही जर 21 दिवस जर फॉलो केले, 21 दिवस 30 दिवस जर फॉलो केलं तर एक डिसिप्लिन लेवल वाढू शकते असं. मॅम रुग्णांचे सेम क्वेश्चन तुमच्याकडे कोणते येतात की रुग्ण तेच क्वेश्चन विचारतात? बघा, यामध्ये मोस्टली आजकाल हेअरफॉलचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे.
त्यामुळे सगळेच जण हेअरफॉलसाठी विचारतात. क्वेश्चन्स त्यावर भरपूर असतात की पाणी काय खाल्ल्यामुळे किंवा कशामुळे हेअरफॉल होतो आहे. खूप लोकांचा प्रश्न असा असतो की पाण्यामुळे मला हे होतं, पण पाणी वरून म्हणजे आपण असं म्हणू शकणार नाही की पिण्याच्या पाण्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जर त्याच्यामधलं काही कॉन्सन्ट्रेशन व्हॅरी झालं असेल किंवा काही घातक पदार्थ त्यामध्ये आले असतील तर ते तुमच्या शरीराला अपायकारक किंवा केसांसाठी अपायकारक ठरू शकतात. त्यामध्ये असं मला वाटत नाही की ते एकुलतं एक रिझन आहे हेअरफॉलचं. जसं आपण आधी डिस्कस केलं त्याप्रमाणे हेअरफॉलचे वेगवेगळे कारण असू शकतात, तर ते पण त्याला कारणीभूत असतात. फक्त एकच पाणीला आपण दोष देऊ शकत नाही की त्याच्यामुळेच ते होत असावं. म्हणजे हेअरफॉलसाठी पाणी हे कारण नाहीये, एकमेव कारण नाही. बरं. मॅडम, आवरून सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्ट आहात, स्किन स्पेशलिस्ट आहात. तुम्ही स्किनची काळजी घेता का स्वतः वैयक्तिक? घेत असाल तर कशी घेता आणि त्याचे प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत? बघा, डर्मॅटॉलॉजिस्ट असल्यामुळे स्किनची काळजी तर मी घेतेच, त्यामध्ये काही वादच नाही. ऍटलिस्ट मी 3 गोष्टींचं खूप महत्वाच्या गोष्टी म्हणजे मी का विचारलं तुम्हाला हे की तुम्ही सगळ्यांना सांगताय त्याची काळजी तुम्हीच घेत नाही असं? नाही, तसं नक्की नाही आहे. ऍटलिस्ट कोणतं फेस वॉश माझ्या स्किनला जे सूट होतं ते फेस वॉश मी वापरते. तर स्किनसाठी मी फेस वॉश, मॉइश्चरायझर, त्यानंतर सनस्क्रीन आणि नाईटला मी रेटिनॉल, हे 4 प्रोडक्ट्स तर मी नक्की रोज वापरते. फेस वॉश दिवसभरातून किती वेळा? फेस वॉश 2दा. ओके. बऱ्याचदा पेशंटच्या स्किनवर डिपेंड असतं की त्यांनी कशा प्रकारचा फेस वॉश यूज करावा. जर जास्त तुम्हाला ड्राय होत असेल स्किन तर एकदा क्लिन्झर म्हणजे माइल्ड फेस वॉश, एकदा जेव्हा तुम्ही बाहेर नाही येता तेव्हा तुम्ही थोडा स्ट्रॉंग जसं फोमिंग क्लिन्झर यूज करू शकता, आणि घरी असता तेव्हा सकाळी उठल्यावर जेंटल स्किन क्लिन्झर यूज करू शकता. दी कम ऑन अक्षय शो इन्स्पायरिंग थॉट्स हा पॉडकास्ट नक्कीच भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल. भरपूर लोक हे ऐकतायत. ह्या श्रोत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी? चेहऱ्याची काळजी ही फक्त क्रीम आणि ह्याच्याशीच रिलेटेड नाहीये. मला तुमचा आहार व्यवस्थित ठेवायला हवा, जंक फूड अवॉइड करायला हवं, एक्सरसाइज पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमचे जे क्रीम्स, सिरम्स, फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे पण तेवढेच महत्वाचे आहेत. रुटीनमध्ये तुम्ही जर म्हणाल तर सुरुवात तुम्ही फेस वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर, त्यानंतर सनस्क्रीन, आणि नाईटला तुमच्या स्किनला जे सूट होत आहे ते सिरम्स किंवा मग रेटिनॉल, याचा उपयोग तुम्ही जरूर केला पाहिजे. नक्कीच हा आजचा पॉडकास्ट भरपूर लोकांपर्यंत पोहोचणार आहे, भरपूर लोक त्याला पाहणार आहेत. तर हे सगळं काही लोकांना ट्रीटमेंट घ्यायचं आहे, काही लोकांना चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तुमच्या क्लिनिकबद्दलची थोडीशी माहिती द्या, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स द्या, जेणेकरून आमचे श्रोते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू अक्षय, मला पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माझं क्लिनिक क्युरोस क्लिनिक नावाने विनयनगर मीरा रोड येथे आहे. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा आहे तर 9326049622 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू सो मच डॉक्टर दीपिका, तुम्ही पॉडकास्टला आल्याबद्दल. खूप चांगली माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिली. चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची, त्याच्यावर उपाय काय आहेत, जे आम्हाला देखील माहीत नव्हतं त्याची माहिती तुम्ही दिली. नक्कीच त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.